कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने तब्बल 10 महिन्यांनी इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत। त्यामुळे शाळेतील घंटा आजपासून पुन्हा खणाणली आहे। राज्य शासनाने 4 जानेवारीपासून शाळा सुरू कराव्या याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी 19 डिसेंबरला झालेल्या बैठकीत घोषणा केली होती। त्या अनुषंगाने आज शाळा सुरू झाल्या आहेत। जिल्ह्यातील जवळपास 2267 शाळा सुरू झाल्या असून गेटवरच विद्यार्थ्यांची स्क्रीनिंग टेस्ट, थर्मल स्कॅनिंग, हात सॅनिटायझर करणे, पालकांचे संमतीपत्र तपासणी आदी बाबींची पूर्तता करून विद्यार्थ्यांना वर्गात सोडण्यात आले आहे। विशेष म्हणजे यासाठी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असल्या तरीही विद्यार्थ्यांनीही कोरोना टेस्ट करणे सक्तीचे करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे। खूप दिवसानंतर जवळजवळ 10 महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली। खूप आनंद झाला आम्हाला सर्वांना। मी महाजन अरुण गिरीबिट्टो बॉईज हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक असून आज रोजी 10वीची आमची जवळ मुलं 200 पैकी 100 मुलं उपस्थित होती। म्हणजे 10वीच्या मुलांना परीक्षेचं गांभीर्य किती आहे हे या कालावधीत आम्हाला समजलं। कोरोनाच्या या महामारीमुळे 10 महिने विद्यार्थी घरी होते। मोठ्या उत्साहात विद्यार्थी शाळेत आले। त्या कोविडच्या शासनाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांचं आम्ही थर्मल स्कॅनिंग केलं, त्यांचं आम्ही हात सॅनिटाईज केले। त्यानंतर ऑक्सिमीटरच्या सहाय्याने त्यांचे ऑक्सिजन लेवल पाहूनच आम्ही त्यांना वर्गात प्रवेश दिला। पालकांच्या संमती पत्रकाशिवाय विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश दिला नाहीये। विद्यार्थ्यांचा उत्साह दांडगा होता। शिक्षकही मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यासाठी गेले आणि परीक्षेचं गांभीर्य 3 महिन्यावर परीक्षा येऊन ठेपली। मे मध्ये वर्षा गायकवाड मॅडम आपल्या राज्य शिक्षण मंत्री म्हणाल्या की परीक्षा लवकर होणार आहे, तर त्या गांभीर्य बघून विद्यार्थी शाळेत आले आणि आम्ही विद्यार्थ्यांना आनंदाने सामोरे गेलो। आज पहिल्या दिवशी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असला तरीही दुसरीकडे शिक्षकही ऑनलाईन शिक्षणापासून काहीशी मुक्ती मिळणार असल्याने शिक्षकही सुखावले आहे। यांचं न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।